जिल्हा परिषद निवडणूक संपल्यानंतर जिल्ह्यातील राजकारण काही काळ शांत झाल्यासारखं वाटत होतं. पण आता सर्वांचंच लक्ष प्रलंबित असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांकडे वळलं आहे. आणि यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली संस्था म्हणजेच कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ. कोणत्याही क्षणी गोकुळच्या निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता असून प्रशासकीय पातळीवरती त्यासाठी आता तयारी सुरू झाली आहे. दुग्ध निबंधक कार्यालयातून मतदार यादी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मार्च पर्यंत मतदार याद्या पूर्ण करण्याचे तसे संकेत देखील मिळत आहेत. त्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस गोकुळच्या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी राजकीय उकळी येणार असल्याचं चित्र आता स्पष्टपणे दिसून येत आहे. ठरावांची हालचाल, ग्रामीण भागात राजकीय हालचाली आता वाढल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी टोकन स्वरूपात सुरू झालेली गोकुळमधील ठरावाची चर्चा काही काळ थांबली होती, हे मात्र खरं आहे. मात्र आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकानंतर टोकनची चर्चा पुन्हा एकदा वेगात सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील दूध डेऱ्या, दूध संस्था आणि दूध उत्पादकांशी संधान साधत आगामी गोकुळच्या निवडणुकीसाठी आधीच राजकीय मशागत करण्यात आली आहे आणि तसे काही गोष्टी आपल्या निदर्शनास देखील आल्या होत्या. यंदा गोकुळच्या संचालक मंडळात 21 ऐवजी 25 संचालक असणार असून प्रत्येक तालुक्याला प्रतिनिधित्व मिळणार आहे. त्यामुळे संघर्षाची धार काही अंशी बोलतट होईल अशी चर्चा असली तरी प्रत्यक्ष निवडणूक जाहीर होताच राजकीय तापमान मात्र वाढणार हे अटळ आहे. ही निवडणूक थेट संघर्षाची होणार की मांडवलीच्या राजकारणातून मार्ग काढला जाणार याकडे अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. आर्थिक साम्राज्य आणि राजकीय केंद्र अशी याची ओळख आहे. गोकुळची वार्षिक उलाढाल सुमारे 4,000 कोटी रुपयांची आहे. सर्वधूर पसरलेली दूध संकलन, वितरण यंत्रणा आणि ग्रामीण भागातील मजबूत नेटवर्क यामुळं गोकुळ ही संस्था केवळ सहकारी संस्था न राहता जिल्ह्याचं एक प्रभावी राजकीय सत्ता केंद्र बनलं आहे. आतापर्यंत गोकुळवर सत्ता असलेल्या नेत्यांसाठी आमदारकी, खासदारकीची गणितं सोपी होत होती. जिल्ह्यातील नेतेच या सारीपाटणावरती सूत्र हलवत होते. मात्र अलीकडच्या सत्तांतरानंतर प्रथमच राज्यस्तरीय नेत्यांचा हस्तक्षेप गोकुळमध्ये वाढल्याचं दिसून आले. सहकारात पक्ष नसतो हा दावा आता प्रत्यक्ष राजकारणात कमकुवत ठरत असल्याचं चित्र देखील मागच्या सत्तांतरामध्ये आपल्याला दिसून आलं. गोकुळची यंदाची निवडणूक थेट महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच रंगण्याची दाट शक्यता आता तरी दिसून येत आहेत. परंतु येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीची गणित होतात त्यानंतर हे चित्र स्पष्ट होईल. मतदानाचा अधिकार ठरावधारकाला असल्यामुळं संस्थेचा ठराव कोणत्या नावानं करायचा यावरून दूध संस्थांमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच याबाबतचा एक राडा सुद्धा पन्हाळा तालुक्यामध्ये पाहायला मिळाला. त्याचबरोबर डिबेंचरची कपात, कामगार भरती यासारख्या मुद्द्यांवरून देखील वाद निर्माण होण्याचे संकेत देखील मिळत आहेत. एक मात्र नक्की की गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या गोकुळच्या सत्तांतराच्या मागे महायुतीतील नेत्यांची एकजूट ही निर्णायक ठरली होती. मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार चंद्रदीप नरके यांच्या एकत्रित भूमिकेमुळे सत्तांतर शक्य झालं होतं असं राजकीय वर्तुळात बोललं जातं आणि त्याला वरच्या शीर्षस्थ नेत्यांनी आशीर्वाद दिले होते. दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट भूमिका घेत नुकतंच म्हटलं आहे की गोकुळची निवडणूक ही बिनविरोध होणार नाही, महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवणार अशी घोषणाच त्यांनी केली. तर दुसरीकडे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी महापालिका पंचायत समितीमध्ये अगदी नेत्रदीपक यश मिळवलं असलं तरी जिल्हा परिषदेमध्ये मात्र मंत्री हसन मुश्रीफ यांच्या यशामुळे राष्ट्रवादीच जिल्ह्याच्या राजकारणात प्रभावी शक्ती म्हणून पुढे येत असल्याचं चित्र दिसून आलंय. तसंच आतापर्यंत गोकुळच्या निवडणुकीमध्ये आमदार सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ यांची मैत्री नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. या दोघांचं म्हणजे तेरी मेरी यारी असं म्हणत त्यांनी नेहमीच गोकुळवरती आपली पकड मजबूत ठेवली. परंतु आता पुलाखालून बरंच पाणी गेल्यानं ही मैत्री नेमके कोणत्या वळणावरती येणार हे पाहणं तसं खूपच महत्वाचं ठरणार आहे आणि तशा काही गोष्टीचे संकेत सुद्धा मिळतात का हे बघावं लागेल. गोकुळच्या आगामी निवडणूक ही केवळ सहकारी संस्थेची निवडणूक न राहता कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत ठरणार आहे. आर्थिक सत्ता, ग्रामीण नेटवर्क, पक्षीय राजकारण आणि राज्यस्तरीय हस्तक्षेप या घटकांच्या संगमामुळे ही निवडणूक जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात
एक नवं पर्व ठरणार असल्याचं राजकीय विश्लेषक आतापासूनच बोलत आहेत. आणि त्यामुळेच गोकुळच्या या बदलत्या राजकारणाकडे लाईव्ह मराठी देखील लक्ष ठेवून आहे. आणि त्यामुळं या गोकुळच्या निवडणुकीच्या निमित्तानं पडद्याच्या मागे नेमकं काय काय चालू आहे याची बित्तम बातमी आपण लाईव्ह मराठीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवू.